याला सत्तेचा माज म्हणतात. एखाद्या वेळेला जर जेवण चांगलं नव्हतं तर त्याची तक्रार कॅन्टीन मॅनेजरकडे, विधानसभा अध्यक्षांकडे ते करू शकले असते आणि त्याच्यावरती कडक कारवाई होऊ शकली असती. परंतु ज्या पद्धतीने बनियन आणि टॉवेलवरती येऊन मारहाण करून त्याचे व्हिडिओ व्हायरल करणं हा अतिशय ज्याला घृणास्पद प्रकार आहे असं मी समजतो. आणि अशा प्रकारची दादागिरी ही मुख्यमंत्र्यांना मान्य आहे का, हाच प्रश्न मी सकाळी मुख्यमंत्र्यांना विचारला. आणि आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही. ही जी मस्ती आहे सत्तेची ही मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी उतरवली पाहिजे. पण मला आता नुकतंच असं कळलं, आपल्यापैकीच कोणीतरी सांगितलं की ते म्हणाले की मला जर असं परत जेवण दिलं तर मी उद्या परत मारीन. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एखाद्या गोष्टीची समज देऊन देखील मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देण्याचं काम पुन्हा एकदा संजय गायकवाड यांनी केलेलं आहे. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मुख्यमंत्र्यांचा अपमान दुसरा कुठला असू शकत नाही. आणि याबाबतीत मुख्यमंत्री काय कारवाई करतात आता बघायचंय. मुख्यमंत्र्यांनी करावंच लागेल. मुख्यमंत्र्यांना शेवटी गृह खातं किंवा या राज्याचा गाडा हाकण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांचं आहे. आणि त्याच्यामुळे ही मुख्यमंत्र्यांवरती जबाबदारी आहे आपल्या आमदारांना शिस्त लावण्याची. माझं म्हणणं असं आहे की कॅन्टीन खराब आहे, जेवण खराब आहे, आमदाराचा अधिकार आहे त्याच्या बाबतीतला आवाज उचलणं, प्रश्न उचलणं. आणि म्हणून मी म्हटलं ना, अगदीच तुला वाटत असेल ना तर मंत्र्याला मार ना कानाखाली. शिवसेना स्टाईलच आहे ना, तर मंत्र्याला मार ना. त्या गरीब कामगाराला का मारायची, त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये. वारंवार तक्रार होत नाही तर त्याने विधानसभा अध्यक्षांना बोलवून सांगायला पाहिजे होतं. विधानसभा अध्यक्षांची व्हिजिट लावायला पाहिजे होती किंवा ते जेवण घेऊन येऊन विधानसभा अध्यक्षांच्या समोर ठेवायला पाहिजे होतं की तुम्ही तरी खाऊन बघा. मंत्र्यांच्या समोर ठेवायला पाहिजे होतं. असे खूप प्रकार करू शकले असते. हे मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहेत. आता याला उत्तर मुख्यमंत्री कसं देतात ते बघूया. बिलकुल शोभा देत नाही. आणि कर्मचाऱ्याला का मारावं, त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये. तक्रार होती तर ती येऊन सांगायला पाहिजे होती. आणि अगदीच राग अनावर झाला होता तर ज्या खात्याकडे ते मंत्रीपद आहे त्या मंत्र्याला मारायला पाहिजे होतं. सर, असंही ऐकण्यात येत आहे की कर्मचाऱ्याला मारला तो मुद्दा आहे असं सांगितलं. हे असेच दादागिरी करणार हो. त्याला मारलं नव्हतं, त्याला चपाती भरवली होती. चपाती ही खाऊन बघ असं केलं होतं. त्याला मारलं नव्हतं. त्याला ही चपाती खाण्याला आहे काय का बघ असं म्हणून त्याच्या तोंडात ती चपाती घातली होती. त्याला मारलं नव्हतं.